सहज शब्दाकडे लक्ष द्या. बघा, संत महात्मे सहज बोलता पण मोठी क्रांती करून जाता. बघा, थोडक्यात तुम्हाला सांगून जाईल. नारायणगावचा प्रसंग आहे. नारायणगाव प्रत्येकाला माहिती आहे, तमाशासाठी प्रसिद्ध आहे नारायणगाव. बघा, त्या नारायणगावचा प्रसंग आहे. काय झालं की त्या नारायणगावामध्ये मारुती बुवा म्हणून एक फडकरी राहत होते. मारुती बुवा त्या गावचे फडकरी, त्या तमाशाचे फडकरी होते. आणि त्या तमाशामध्ये 2 स्त्रिया होत्या. मी हे कशावरनं सांगते, सहज संत महात्मे सहज बोलता. बघा, त्या तमाशामध्ये 2 बाया होत्या. त्या मारुती बुवांवरती प्रेम करायच्या. मग त्या दोघींमध्ये वाद चालू झाले. ती म्हणायची मी त्याच्यासोबत लग्न करेन, ती म्हणायची मी त्याच्यासोबत लग्न करेन. दोघींमध्ये वाद चालू झाले. मग मारुती बुवांना प्रश्न पडला की दोघीमधून कुणासोबत लग्न करायचं. मग त्याने काय विचार केला की माझे गुरुदेव आहेत ना जोग महाराज, त्यांचे गुरुजी जोग महाराज आळंदीचे. मग त्यांना विचार केला की जोग महाराजांकडे जावं, ते जे सांगतील ते मी करेन. मग मारुती बुवा आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्याच्या नंतर तिथे गेले, त्यांना कळलं की जोग महाराज भंडारी डोंगरावरती तपश्चर्या करायला गेले. म्हणून मारुती बुवांना काय केलं, ते सुद्धा भंडारी डोंगरावरती गेले. आणि भंडारी डोंगरावरती गेल्याच्या नंतर तिथे पाहिलं तर जोग महाराज अगदी समाधी अवस्थेमध्ये होते हो. मग त्याने काय केलं, मारुती बुवा थोडेसे लांब उभे राहिले. मारुती बुवा लांब उभे राहिले. जोग महाराज समाधी अवस्थेतून जागे झाले. आणि मारुती बुवा जोग महाराजांकडे गेले. म्हणताय, महाराज मला ना एक प्रश्न पडलाय हो, काय करू, काही सूचना असं झालंय. मग तुम्ही मला सांगा मी काय करू. म्हणे बोल, काय तुझ्या मनात काय शंका आहे ती बोल. मारुती बुवानं सांगितलं की माझ्या तमाशाच्या फळामधल्या 2 बाया माझ्यावरती प्रेम करताय. मग त्या दोघींमध्ये वाद चालू झाले की ती म्हणते माझ्यासोबत लग्न करायचं, ती म्हणते माझ्यासोबत लग्न करायचं. मग आता तुम्हीच सांगा मी कोणाबरोबर लग्न करू. जोग महाराजांना जरा विचार केला. बघा, सहज बोलतात संत, त्याच्यावरती सांगते का. जोग महाराजांना सांगितलं, अरे मारुती कुठे लग्न करतो का. असं बोलल्याबरोबर मारुती बुवांना त्याच ठिकाणी लग्नाचा विषय सोडून दिला. सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश. थांबून घ्यायला हवा, थोडा थांबून लागला. विठ्ठल विठ्ठल मग बघा काय झालं, त्या मारुती बुवानं असं बोलल्याबरोबर तिथंच लग्नाचा विषय सोडून दिला. आणि त्या दिवसापासून मारुती बुवानं भंडारी डोंगरावरती जाऊन तपश्चर्या केली, पारायण केलं, गाथेचं पारायण केलं. आणि तेच मारुती बुवा पुढे जाऊन जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेचे शिक्षक चालक झाले. मारुती बुवा ठोंबरे असं त्यांचं नाव आहे. बघा, म्हणजे संत महात्मे सहज बोलता पण मोठी क्रांती करून जाता. मग बघा, आणखीन तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल मुक्ताबाईचा. बघा, मुक्ताबाई चांगदेवाला सहज बोलली होती. निघुऱ्या म्हटली होती की नाही, म्हटली होती ना. पण निघुऱ्या म्हटल्याचा परिणाम काय झाला की चांगदेवानं मुक्ताबाईलाच गुरु करून घेतलं. म्हणजे बघा, संत महात्मे सहज बोलतात. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाये. म्हणजे संत महात्मे अगदी सहज बोलतात. विठ्ठल
असं. विठ्ठल मग बघा संत महात्मे सहज बोलता. सहज बोलल्याच्या नंतर काय परिणाम होतो, लय मोठी क्रांती घडून जाते हो बघा. मग संत महात्मे सहज बोलल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं आणि आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती काय होते, निघून जाते. म्हणजे आपल्या या देहरूपी पेटीमध्ये अनेक प्रकारची वासना असते बघा. आरोग्य वासना, देह वासना, मोह वासना, सौंदर्य वासना, अनेक प्रकारच्या वासना असतात. मग बघा सौंदर्य वासना म्हणजे आपण थोडासा मेकअप करतो, त्याला आपण नुकतंच इच्छा म्हणू किंवा अपेक्षा म्हणू. पण जर तोच मेकअप आपण पार्लर मध्ये जाऊन केला तर त्याला आपण वासना म्हणू, बरोबर की नाही. मग आपली ही सौंदर्याबद्दलची वासना असते. आणि आरोग्य वासना बघा, आरोग्य वासना म्हणजे आपण आपल्या शरीराला लई जपतो, फार जपतो. म्हणजे काही काही लोक बोलतात असं इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, हे केल्याने ते होईल, ते केल्याने हे होईल, असं आपण आपल्या शरीराला जपतो. म्हणजे ही आपल्या आरोग्याबद्दलची वासना असते. आणि संत महात्मे या देहाच्या वासनेच्या पलीकडेही निघून गेले. देही चवी देही भोगू दशा. संत महात्मे याच्याही पलीकडे निघून गेले बघा. काय झालं थोडक्यात तुम्हाला सांगून जाईल, पण आधी भजन करा. विठ्ठल बघा काय झालं की द्वापार युगामध्ये एक कृष्ण भक्त होती आणि कलियुगामध्ये एक कृष्ण भक्त होती. मग बघा द्वापार युगामधली जिचं गाव आहे बरसाना आणि तिच्या नावाला की नाही 2 काने आहेत. मग कोण असेल बरं? कीर्तन ऐकताना लक्ष आहे ना? तिचं नाव आहे राधा. बघा ती राधा इतकं देवाचं भजन करायची, इतकं नामचिंतन करायची की त्या राधेमुळे भगवंताचं चरित्र अपूर्ण आहे हो. त्या राधेमुळे भगवंताचं प्रेम या जगाला कळालं. बघा त्या राधेच्या जीवनातला प्रसंग आहे, थोडक्यात तुम्हाला सांगून जाईल. बघा ती राधा इतकं देवाचं भजन करायची, नामचिंतन करायची, पण राधाच भगवंताचं भजन करायची असं नव्हे, तर ते भगवंत सुद्धा राधेचं भजन करायचे. त्या भगवंताची बासरी सुद्धा राधेचं भजन करायची. श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं करना, लोग करे मीरा को यूं करना, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं करना, लोग करे मीरा को यूं करना, लोग करे मीरा को यूं करना. श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं करना, लोग करे मीरा को यूं करना. बंसी पुकारे राधा नाम, राधा तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को हुई भजना, लोग करे मीरा को हुई भजना, लोग करे मीरा को हुई भजना. सावरे की बंसी को बजने से गा, सावरे के बंसी को बजने से गा, राधा का तो श्याम हो तुम, राधा का तो श्याम हो तुम, पुकारे राधा नाम, राधा तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे बघा ती राधाराणी प्रत्येक श्वासाला भगवंताचं भजन करायची. सासों की माला पे सिमरू में हरि का प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया ये हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बने में शाह,
मीराबाईनं सुद्धा केलं. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम कजा अंतर क्या दोनों ने साथ में बोलो एक प्रेम श्रीकृष्णाचं इतकं भजन करायच्या, प्रत्येक श्वासाश्वासाला आणि इतकं प्रेम करायच्या मीराबाई. सारखं देवाचं भजन गोविंद 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 गोविंद, सारखं देवाचं भजन सारखं. आणि त्याच मीराबाईच्या जीवनातला प्रसंग आहे बघा. थोडक्यात सांगून जाईल पण आधी भजन करा विठ्ठल. की भजन करायची आणि नाचायची सुद्धा, पायामध्ये घुंगरू बांधून नाचायची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 घुंगरू बांध मीरा नाची. आपल्या पायामध्ये घुंगरू बांधून नाचायच्या. आणि तुम्हाला माहित आहे लोक चांगल्याला नाव ठेवतातच, वाईटाला नाही. ती मीराबाई राजाची कन्या होती पण तिला सुद्धा सोडलं नाही हो. आता आम्ही कीर्तन करतो म्हणजे लोक आम्हाला चांगलं बोलत असतील असं नाही. आता जर इथे मी 4-5 मिनिटं वाढवे घेतले तर लोक डायरेक्ट बोलतील हिला कधी मिळत नसेल बघा. आणि जर टाइमावर संपवला ना तर सांगतील भांडवल संपलं असेल बघा. ती राजाची कन्या होती, तिला सुद्धा सोडलं नाही हो लोकांनी. आपण कुठल्या झाडाचा पाला आहे, ते मीराबाईला सुद्धा लोकांना सोडलं नाही. ज्या वेळेला मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधून नाचायला लागल्या ना तेव्हा लोक काय म्हणायला लागले, लोग कहे मीरा बैरे बावरी, लोग कहे मीरा बैरे बावरी, बाप कहे कुल नासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. लोक नाव ठेवायला लागल्यावर बापाने विचार केला फुलाचा नाश करेल बरं काही पोरगी. मग बापाने काय केलं,
विष का प्याला राजाजी ने भेजा, पिवत पिवत मीरा हंसी रे, पिवत पिवत मीरा हंसी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची. बघा, पायामध्ये घुंगरू बांधून नाचायला लागल्यावर बापानं सुद्धा नावं ठेवले, मग लोक कुठे सोडणार आहे. पण त्या मीराबाईने लोकांचा विचार केला नाही, लोक काय कुणालाच सोडते नाही. उलट मीराबाईने काय केलं की नाचूंगी 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 नाचूंगी, हरी गुण गावात नाचूंगी, हरी गुण गावात नाचूंगी 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 नाचूंगी, हरी गुण गावात नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. बघा, मीराबाईने काय केलं, लोक असेही सोडती नाही तसेही सोडती नाही, मग काय केलं, नाचणार पण कसं, हरी गुण गावात नाचूंगी, नाचणार पण गावामध्ये जाऊन नाचणार. लोक कुणालाच सोडते नाही, 90 लावत नाही बरं का, हरी गुण गावात नाचते. मग भगवंताचं नामचिंतन केल्यावर नाचलं पाहिजे, हो नाचलं पाहिजे. फार गोड असतं देवाचं भजन. नाचू कीर्तनाचे रंगी, भगवंताच्या नामचिंतनामध्ये फार गोड असतं देवाचं भजन. मग ती मीराबाई नाचायची, भगवंताचं नामचिंतन करायची. आणि बघा, त्या मीराबाईची एक दासी होती. ती दासी त्या मीराबाईच्या राजवाड्यामध्ये झाडलोट करण्यासाठी यायची. पण काही झालं, एके दिवशी ती आजारी पडली. मग आजारी पडल्यामुळे तिनं आपल्या मुलाला म्हणजे आपल्या कन्हैयाला त्या राजवाड्यामध्ये झाडलोट करण्यासाठी पाठवलं. मग बघा, तो कान्हा त्या राजवाड्यामध्ये झाडलोट करण्यासाठी आला. मीराबाई आपल्या रूम मध्ये बसलेली होती. त्याने पाहिलं आणि तो तिथेच वेडा झाला ना. मीराबाईला पाहिल्याबरोबर वेडा झाला. आणि तुम्हाला सांगू का, जे देवाचं भजन चिंतन करताना त्याच्या चेहऱ्यावर इतकं तेज राहतं, हो. अरे, मीराबाईच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं की तो कान्हा त्या मीराबाईच्या चेहऱ्यावरचं तेज बघूनच तिथेच वेडा झाला. त्याला दुसरं काहीच सुचेनासे झालं. मग तो तिथून झाडलोट करून आपल्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आईने विचारलं, कान्हा जेवतो का? म्हणे मीरा. कान्हा झोपतो का? म्हणे मीरा. कान्हा येतो का माझ्या बरोबर? म्हणे मीरा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नुसतं मीरा 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 मीराच करत सुटला. मग त्या आईला वाटलं आपला मुलगा वेडा झाला बरं का, काहीच कामात राहिला नाही. त्या आईला जरा चिंता वाटली. मग त्या आईला कान्हाला विचारावं, अरे कान्हा, काय झालं? का नुसतं तू मीरा मीरा करायला लागला? का नुसतं मीरा नामाचा जप करायला लागला? काय झालं? अगं आई, काही नाही ग. अगं किती सुंदर आहे ग ती मीराबाई, इतकी सुंदर. आणि तिच्या चेहऱ्यावरचं इतकं ते तेज, मला तर ते तेज बघून त्यांच्या डोळ्यात डोळे सुद्धा बघून घालवत नसतं ग. त्या आईने विचारलं, पण कान्हा, तू नुसतं मीरा मीरा का म्हणतोय? अगं आई, मला की नाही त्या मीराबाई सोबत लग्न करायचंय ग. मला ना मीराबाई सोबत लग्न करण्याची इच्छा झाली. त्या आईने सांगितलं, अरे कान्हा, तू आज इथे बोललायस ना, बाकी दुसरीकडे कुठे बोलू नको बरं. ही राजाची कन्या आहे, आपल्याला इथे काय कुठेच नाही सोडणार. पण आई, मला लग्न करायचंय ग. तो वेडेवाणीच करायला लागला ना, मला लग्नच करायचंय, मला लग्नच करायचंय, मला मीराबाईच पाहिजे, वेडेवाणी करायला लागला. मग त्या आईला जरा चिंता वाटायला लागली. एकुलता एक मुलगा होता, मग तिला पण जरा चिंता वाटायला लागली.
दुसऱ्या दिवशी ती आई मीराबाईच्या राजवाड्यामध्ये झाडलोट करण्यासाठी गेली बघा. तिथे गेल्यानंतर इतके दिवस तिच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता राहायची ना ती नव्हती हो. त्या मीराबाईनं त्या दाशीला विचारलं, का हो मावशी काय झालं, आज चेहरा नाराज नाराज दिसतोय. काही नाही गो मीराबाई, काही नाही झालं. काही तुमचं डोकं दुखतंय का? नाही म्हणे काहीच नाही. मग इतके दिवस तुम्ही इतके प्रसन्न राहता, मग आज काय झालं? काही नाही मीराबाई, नाही काहीतरी असेल म्हणून तुम्ही इतके नाराज दिसता. मग त्या दाशीनं सांगावं, मीराबाई माझा मुलगा आहे ना कान्हा, तो 2 दिवसापूर्वी इथे झाडलोट करण्यासाठी आला होता आणि त्यांनी तुम्हाला बघितलं आणि तो तुम्हाला बघितल्याच्या नंतर नुसतं म्हणायला लागले की मला मीराबाई सोबत लग्न करायचंय म्हणून. सारखं मीराबाई सोबत लग्न करायचंय असं घेऊन बसलाय, म्हणून मी जरा नाराज होते. पण तुम्ही त्याचं काही जास्ती मनावर घेऊ नका बरं. तुम्ही राजाच्या कन्या आहात, त्याचं काही मनावर घेऊ नका, ते लहान आहे. मीराबाईनं सांगावं, काकी तुम्ही एक काम करा, उद्या ना कानाला की नाही राजवाड्यामध्ये घेऊन या. मग त्या आईला जरा आनंद झाला. आता मीराबाईने कानाला राजवाड्यामध्ये बोलावलं. मग मीराबाई त्या आईला फार आनंद झाला. या आनंदाच्या भरामध्येच घरी गेली आणि कानाला सांगायला लागली, काना तुला की नाही मीराबाईने राजवाड्यामध्ये बोलवलंय. याला तर लय आनंद झाला हो, काही आतरानेच आंघोळ करायला लागला. इतका आनंद झाला, काय ते नवे कपडे काय ते त्याचं काय फॅशन काय वर हिप्या उडवायला लागला. लय त्याला आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी निघाला नवे कपडे काय अत्तर ते अंगाला लावून आणि निघाला राजवाड्यामध्ये. राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे मीराबाई जवळ गेला. मीराबाईनं सांगितलं, कान्हा वरती बघ, माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघ. त्या कान्हानं सांगावं, मीराबाई अहो तुमच्या चेहऱ्यावरती इतकं तेज आहे ना की तुमच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा बघण्याची लायकी नाही हो माझी. पण ते मीराबाईने सांगावे, कान्हा तुला माझ्यासोबत लग्न करायचंय ना, मग तुला माझं एक काम करावं लागेल. म्हणे हो मीराबाई सांगा काय काम आहे ते. बघा पुढे सांगते, पण आधी भजन करा विठ्ठल.